नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा आहात. तर मित्रांनो, बघू शकता जोरदार पाऊस चालू आहे आणि आशिषला आम्ही चाललेलो आहे नेरळला सोडायला. काय माहिती कुठली ट्रेनिंग आहे त्याची आणि तो वाटतं तिथं वस्तीला राहणार आहे ना रे? 3 दिवस वस्तीला राहणार आहे. ते ट्रेनिंग आहे आणि ॲक्च्युली विषय असा झाला का नानी बोलवती तर तू येऊन जाऊन राहा, पण तो बोलतो नाही मला तिथंच राहायचं आहे. नानीची एकदम म्हणजे नानीला भडकल्याने आणि एकदम पाऊस आहे ना. दाखवलं पाऊस बघा का पाऊस चालू आहे. पाऊस बघा घ्या पाऊस आपण तर काय तुम्ही बघू शकता किती पाऊस चालू आहे इथं. आणि मी ट्रेनला आलो होतो पण मम्मी काय ऐकतच नाही. धीरुजाला पाठवून दिला, बोलते त्याला घेऊन जा, त्याने तो बघल काय ट्रेनिंग कशी आहे तो बघल. आणि पण नक्की ट्रेनिंगला चालला का एकतर बॅग बिग भरली. मित्रांनो त्याचा धीरुजा लय शिकलाय, लय शिकलाय. एवढा विश्वास आहे धीरुजावर. पाऊस लय खतरनाक आहे बाबा. बघा आपण वादळ वारा. तर काहीच मी जाणार आहे ट्रेनिंगला आणि खूप दिवसातून चाललो होता का ट्रेनिंगला जायचे कामानुसार. तर तेव्हा मम्मी हा बोलली मला आणि नंतर काय आलं तिला बोलते आज बोलते मी तयारी बियारी केली, कपडे पॅकिंग केली आणि डायरेक्ट बघा. तर मम्मीला काय आला आणि मला बोलते नाही जायचा तू इथं थांबायला. बोलते काय नको जाऊ कुठं ट्रेनिंग बिनिंगला. बोलते येऊन जाऊन कर, नाही तर मला मामा राहतो नेवालीला. धीरुजाच्या मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असं. तर जरा शुद्ध बोलायच्या नादात जातोय मी. तर तिथं बोलते मम्मी बोलते का तिला राहून जाऊन कर. बोलते वस्तीला राहू नका. बोलते कशी असतील आजकालची लोक. अगं पण मी काय बारीक पोरगा आहे का? कुछ भी मी का मला सोडत नाही. ऍक्च्युली काहीच कसं आहे माहितीये का, नानीला थोडी काळजी वाटते त्याच्यामुळं. कारण या पोरानं कधीच कुठं पाठवलं नाही बाहेर, त्याच्यामुळं ती घाबरते. बाकी काय नाही असा विषय. याला मजा वाटते. तर आज सकाळी दुपारी मम्मीची आणि माझी लय झाली. मम्मीने लय मला मारा लावला होता. मी बघा असं होतं ना, तर मम्मीने बघा मला मारा लावला होता. बोलते मिलिया घरी ये ना, तुला दाखवील मी बरोबर. तुला दणका तुला बरोबर दाखवतो मी. मी बघा असं होतं. तर आता येता वेळी पण मम्मी पिचलून बोलले मला, बोलते येऊन जाऊन कर, तिथं थांबत रे, वस्तीला राहायचं नाही, तर तुला दाखवतो चांगला. रडतो तर मला मम्मीच्या टेन्शन मुलं सर्दी बिर्दी झाली, डोका बिका धरलाय माझा. तर काय झालं मी चाललोय आता आम्ही पुढं. बघू शकता तुम्ही धीरुजा आमचा हेवी ड्रायव्हर. तर मला काय बोलू मी नानीला. मला असं वाटतं का माझं शिक्षण लय भरपूर आहे. त्याच्यामध्ये नानी मला बोलते का लक्ष ठेव तिथं विचार. अरे मीच कधी कामाला नाही गेलो, काय लक्ष ठेवू. अरे बस कर, रुलाएगा क्या. जाऊ दे, पण मोठा भाव आहे म्हणून मला पाठवलंय त्याची जरा काळजी घ्यायला. जर आम्हाला शक्यतो झालं तर याला वस्तीला ठेवीन, नाहीतर मग घरी येऊन जाऊन 3 दिवस ट्रेनिंग करेल. मम्मीने येत्या सांगितले का त्या सगळ्या माणसांचं पोरींचं उठवडून आण, त्यांचा नंबर घेऊन ये. अरे कहना क्या चाहते हो. तर ठेव आवडली तर तिला लग्न लावून देतो. ले बाबा लय वॉर्निंग देऊन ठेवले आम्हाला. तर तुम्ही आता आपण जाऊ तिथं पोहोचले, तुम्हाला दाखवतो सगळं कसं आहे, काय ट्रेनिंग आहे तिथं मला पण अजून माहित नाही. ते पण मी सांगत नाही का कुठली ट्रेनिंग आहे काय ट्रेनिंग आहे. फक्त आम्हाला एकदा ऑफिसमध्ये आहे, या तुम्ही. जसं आशिषनी ट्रेनिंग केले अंडा भुर्जी फ्राय मटन चिकन याची ट्रेनिंग केलेली आहे. आता तिथं जाऊन समजेल का नक्की ट्रेनिंग कुठली आहे. तर चला मित्रांनो डायरेक्ट आता तिथं भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही नेरळच्या बस स्टॉपच्या इथं आलेलो आहे आणि आशिषनी फोन केला एक मॅडमला. तर मॅडम एक मुलगा पाठवते आम्हाला घ्यायला. आता बघू आशिषचं रिॲक्शन काय होतं. नाही तर बोलतील आशिषला तुझ्यावर आम्ही प्रँक केलाय. मग आशिषला जे पैसे दिलेले आहेत नानीनी, मग आम्ही मस्त की जाणार ढाब्यावरती आणि मस्त की जेवून घरी जाणार ना आशिष. हॅलो पैसे दिले डायरेक्ट. मग पैसे दिले 50,000 रुपये. बघू आता वाट बघतो. मी आता इथे आपल्या
हो तरी खरंच खरंच नानी विचारायला खरंच हा हा थांब थांब त्याचा फोन येतो थांब. हॅलो कुठे आहे तू? हा हा मग त्या चढणीवर आहे बघ. आम्ही ती बिल्डिंग चालू आहे बघ, बिल्डिंगचं नवीन काम चालू आहे. बिल्डिंग नाही अरे स्वीटच्या समोर आहे बघ ना. स्वीटच्या समोर थांब आलो खाली थांब. हा 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 तिथंच आहे आम्ही आलो थांब. हा ठीक आहे ठीक आहे. आलो. तर मित्रांनो आता फायनली आम्हाला घ्यायला आलाय आमचा भावाचा मित्र. याच्या तोंडाकडे बघू बघू शकता तुम्ही. घे 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 तर गाईज आम्ही आलोय आता आणि शेट भेटलाय आम्हाला. शेट आम्हाला नेतो वाटतं कामावरती तिथं. बघू शेटला पगार लेफ्ट लेफ्ट त्याचा इंटरव्ह्यू घे जरा थोडासा. तुला काय वाटतं? तू आता काम करतो ते सांग आम्हाला. मी काम बाहेर चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. नाही काम काय ते सांग. तिथं काम बाहेर आहे आपल्या. आपण तिथं इकडे याचा आपण काय काय काम काय म्हशी धुवायचे. नाही नाही म्हशी नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मग काय काम आहे तिथं तू सांग. तुम्ही नुसतं काम चांगलंय. अरे काम तर सांगा. मॅडमने काय नव्हतं सांगितलं. काहीच नाही का? मॅडम फक्त बोलली या तुम्ही ना पैसे भरा. ती आज आली नाही ना. ती ताईकडे गेली ती. म्हणजे जेवण खावं नाही का? तर मी काय बोलतो मला राहायचं नाही. मला मामाकडे जायचं माझ्या. पैसे पण घेतात रूम ते राहायचे. नाही रूम कंपनीकडून. पैसे कसले? कंपनी मोठी आहे. ते आपण जेवणाचं कंपनी इथंच आहे. आता पुढे अरे घे ना तू. चालू कर ना. चालू तू पुढे बघ. सॉरी गाईज. तर मला माहित होता मोबाईल चालू आहे. माझ्या भावाचा पक्का युट्यूब चॅनल सबस्क्राईब कर. आता इकडे आहे कंपनी आहे. ऑफिस आहे ऑफिस. काम करतात. कुठे ऑफिस कुठे? हे थांब, हे याच्या चॅनल ऑफिस आहे आपला. हा ऑफिस का? मला ऑफिस आहे. हे नाही उद्या ती आपल्या एक टीममेट उभे आहे तिथे. आपण रूमला जायचं की ऑफिसला जायचं? हे बघा हे सर आहेत. मॅडम गायब आहे. कुठं हे माहीत नाही. ही सगळी आपली बाहेर पोरं आहेत. तुम्ही कुठून आले? इथलेच आहेत. थोडी पोरं आहेत. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. एक अलिबाग वरून आलाय. एवढा लांबून आहे करायला. बघू आता माझा भाऊ काम करतो का नाही. तरी भाऊ विचारतो. आता हे मुरबाडचं आहे. MS-05. ॲक्च्युली विषय काय माहिती आहे का? इथं एक्झॅक्ट काम काय ते अजून माहीत नाही. करून टाक फेमस. हां नक्की फक्त बोलवतात पोरांना. आता बघा सगळी बारीक पोरं आहे ती त्या साईडला. हा भाऊ करतो का नाही त्याच्यावरती. त्यांनी काम केलं तर नशीब, नाही तर आहे आपल्या गाडीवर जोरदार काम. 1800 ब्लॉग बनवतो तो पायल पाटीलचा. माहिती सगळी. तर मित्रांनो आता आम्हाला भूक लागली आणि दादूच्या इथं आलोय. दादूचं मस्त मंचुरियन घेतो. दादू तिथं बसलं. गाल्यात घ्यायला लावलं तेच बोललो. या दादूचं मस्त आता बनवलेलं आहे ग्रेव्ही मंचुरियन. पहिला घास खाल्लेला आहे बालानी. मस्त आहे ना. एक नंबर ना. आता अशीच रिॲक्शन बघू.
आज अशीच लय नाराज पण आहे. शेट भांडी घासते आम्ही जरा साईडला भांडी घासा विसरणार. या मित्रांनो ग्रेव्ही मंचुरियन खायला. गर्दी बघू शकता मित्रांनो. दादूची आता किती गर्दी आहे. गर्दी भरपूर आहे. एक नंबर गर्दी. तर मित्रांनो मंचुरियन खाऊन झाला. मस्त की टेस्ट पण होती दादूची. इथं जेव्हा नेरळला येतील ना दादूसला एकदम मस्त विजिट करून जा. खूप मस्त की भारी मंचुरियन आहेत. आणि आशिष तुला काय बोलायचं आहे? मंचुरियन कसं होतं? तुम्ही काय खाता? तुम्ही लगे रे भावाला विसरला असं ना. ठीक आहे चला मित्रांनो डायरेक्ट आता आपलं बदलापूरला खरवई गावात भेटूया. चला. तर मित्रांनो आता घराची इथं आलेलो आहे खरवईला. तर नानीची रिॲक्शन बघू. नाण्या थोडा मी घाबरतो आता. तर तो कामाला जाणार आहे उद्या. चला. हा गया महाराज. भावाने मला बॅग बी घेऊन गेलता. हे तू जाणार आहे कामाला उद्या? 8 वाजता जातो. 8 घरी रिटर्न यायचं असलं तर जाऊ शकतो. तसं जाऊ शकतो. राहायला जाऊ शकतो. राहायला तो कंपल्सरी बोलला. खरंच पण पाठवून दे ना. जय पैसे भरलं ना. अगं 500 रुपये भरलं त्यांनी. 500 रुपये ते दुपारच्या जेवणाचे भरतात. हा दुपारच्या जेवणाचे. जेवणाचं नाही ऍडमिशन. हो तेव्हा आपण ठेवलंय. खरंच ते तर नाही केरळला आणि त्याची चांगलीच करीन मी. पण मला एक समजत नाही. ती ज्या मॅडमनी बोलवली ती गायब होती. हा? आ तू काय बोलशील तू? म्हणले मजा येते असं हा? असलेले मजा येते. लय मजा येते ना. लय मजा येते. काय 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 नानी काय आला? बघा याला बोलतो प्रेम. प्रेम बोलतो त्याला. बघितलात? हा बरोबर. बॅगेमध्ये काय घेऊन गेला? बॅगी मध्ये कपडे बिपडे घेऊन गेलता. ब्रश घेऊन गेलता. आणि एकला मोठा हत्यार होता. गाडी तुम्ही बघू शकता. मी सेफ्टी काय घेऊन गेलो तुला? चार्जर. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? सेफ्टी मी काय घेऊन गेलो बघा. डा 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 डा. काय काय जो हत्यार आहे. ठरलं. त्या हत्यारने मला जर काय केलं असतं ना तर मी त्यांना मारलं असतं. शॉकला छत्रीचा दांडा. दांडा. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? लई मोठा जोक होता हो. पोरगा एवढा आशेने होता काय सांगू शकत. हा माझा आशेचा चुरा झाला. तर मित्रांनो ॲक्च्युली असा विषय होता त्या ज्या मॅडमनी फोन केला ना ती मॅडमच तिथं नव्हती. ती कुठल्या मावशीच्या घरी गेली. आता जो माणूस कामाला बोलवतो तोच नसला तर फायदा आहे का? आणि तिथं भरपूर फसवणूक होते. जाऊ नका कुणी. आता का जाऊ नका. मी तर बोलतो ना अजून जी बारीक पोरं गेली असेल ना त्याही जाऊच नका. कारण लय फसवणूक होते तिथं. शिकापुरती बोलवतात आणि तो सर आला तर तिथले एवढं घाबरले ना. तसं काय झालं ना काय नाही सगळी पळाले बघा. झोपाले याला आता. तर अशाच तऱ्हेने मित्रांनो आता आम्ही घरी तर आलो आहे. नानीने पण भरपूर बडबड केली आणि तिला पण भीती वाटलेली कारण का त्याला कुठं पाठवलं नाही. त्याच्यामुळं झोपली लागली. दुपारपासून झोपली नाही ती. तिला वाटलं पोरगा कुठं गेलाय काय काय म्हणून एकटा पण नव्हतं पाठवला म्हणून बाला आणि मी गेलतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ही पूर्ण बघा. स्किप नाही करू. लय मजा आहे. आणि ती पोरं आहेत ना काय बाबा काय फॉर्मल कपडं घालून एवढी बुट्टीची पोरा ती शाळेतली कशी पोरं असते तशी होती. तर सर तर एवढं भारी होतं याला सांगत होता. एवढा बुट्टा होता तो. चला मित्रांनो हां सरोज सर काय सरोज काय ना परत कर. चला मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओला भेटू आपण. बाय बाय.